पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ठाकरे बंधूंकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी टीका केली। उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे। मनसे आणि ठाकरे एकत्र आले तर अधिक मायनस होतील। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आता ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात टीका केलेली आहे। त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे। ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, त्याच्यातून आता काही साध्य होईल असं मला वाटत नाही। त्यांना फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही, काही उलटा जास्त मायनस होईल मला असं वाटतं। बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युती संदर्भात शिक्कामोर्तब झालेलं आहे। ठाकूरांबरोबर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी झाली। जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीच्या संदर्भात आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे। ठाकूरांबरोबर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी झाली। जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला असं वाटतं की आमच्या सर्व पक्षांचा मिळून एका बाबतीत एक निर्णय झालेला आहे की आम्हाला एकत्र लढायचं आहे। ही निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि इथला वसई विरार महानगरपालिकेचा भविष्याचा जो महापौर असेल तो आमच्या आघाडीचाच असेल। त्यामुळे आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। बाकी इतर सगळ्या गोष्टी नजीकच्या काळात तुम्हाला कळतील। कुठल्याही प्रकारचा तिढा नाही आहे, आमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तर आज सांगाव्यात असं आहे की आमच्या अध्यक्षांनी आणि बाकीच्यांनी सांगाव्यात, तो काही गोष्टी ठेवून द्या। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही प्रमुख पदाधिकारी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला आलेलो आहोत। आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये आप्पांचं सुद्धा सहकार्य असावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जाव्यात अशा पद्धतीचा विचार आला, म्हणून आम्ही सर्वजण ही चर्चा करायला आज आलो होतो। आजच्या बैठकीमध्ये निष्पन्न तर नक्कीच झालं की एकत्रित राहायचं, एकत्रित लढायचं आणि एकत्रितपणे लढून जिंकायचं। तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा महत्त्वाची प्रतिक्रिया या युतीच्या संदर्भात दिलेली आहे। बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांचं आता एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे। आमचे प्रतिनिधी महेश गोयल जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। महेश, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधील काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि युती आता जवळपास निश्चित मानली जाते। तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, तो संपर्क पुन्हा एकदा करूयाच। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युती संदर्भात आता शिक्कामोर्तब झालेला आहे। तर जागा वाटपासंदर्भात कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वतीने आता भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। महेश गोयल आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। महेश, नक्कीच काही दिवसापासून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उभाटा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे युतीसाठी बैठक चालू होती। मात्र वारंवार अशा बैठकीवरून काही तोडगा निघत नव्हता। मात्र ह्या दोन दिवसात बैठका संपल्यानंतर ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उभाटा गट यांची युती झाल्याची नेमकं ठरलं आहे। मात्र या युतीच्या मागे यांच्या जागा वाटपाचा अजून तोडगा काही निघाला नाही। मात्र त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी तेव्हा बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर बोलून नंतर सर्व युती ठरली आहे। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।